त्याचप्रमाणे आधी आपण जे काही बोललो, ट्रान्सपरन्सी अबाउट द डिसिजन मेकिंग प्रोसेस, सिम्प्लिफिकेशन ऑफ प्रोसिजर्स ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्सेस अँड टू मिनिमाइज द टोटल प्रोसेसिंग टाईम. बऱ्याचदा आपण असं बघतो की एक फाईल निर्माण केली जाते आणि त्या फाईलवर निर्णय घेण्यासाठी महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. तर त्यामुळे नागरिकांच्या शासनाच्या कार्यालयात येण्याची संख्या, येण्याची फ्रिक्वेन्सी, त्यांचे हेलपाटे हे वाढत जातात. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण जरी तालुक्याच्या ठिकाणी बसत असलो, आपण जरी जिल्ह्याच्या ठिकाणी बसत असलो, तरी नागरिकांना जेव्हा आपल्या कार्यालयात यावं लागतं तेव्हा त्याचा कदाचित रोजीरोटीचा जो व्यवसाय आहे तो थांबवून त्याला यावं लागतं, त्याची मजुरी थांबवून त्याला यावं लागतं आणि त्या येण्यासाठी त्याला खर्च करावे लागतात. कारण तो असं असू शकतं की तालुक्याच्या ठिकाणापासून किमान 20 किलोमीटर, 50 किलोमीटर, 60 किलोमीटर दूर राहत असेल. त्याचा खर्च करून, त्याचा वेळ घालवून तो तुमच्या कार्यालयात येतो. तर त्याला किती वेळा आपण कार्यालयात यायला लावलं पाहिजे, किती वेळा आपण आल्यानंतर त्याचं ते काम केलं पाहिजे, याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपली सिस्टीम आपण तयार केली पाहिजे. इथे एक एक्झाम्पल नाडगौडा सरांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये लिहिलेलं आहे. टेक्नॉलॉजी शुड फॅसिलिटेट सिटीजन टू मेक पेमेंट्स ऑफ युटिलिटी बिल्स सच ॲज इलेक्ट्रिसिटी बिल, telephone bill or water bill at one place or automate the payment through bank. It should further facilitate the citizen to interact with the concerned agencies for queries, clarifications, adjustments, etc. That means the aim should be to provide single window service 24/7 for 365 days. आणि आपल्याला असं जाणवत असेल की बऱ्याचशा सेवा याप्रमाणे आता उपलब्ध होऊ लागल्यात. बँकेच्या सेवा, एअरलाईन किंवा रेल्वे रिझर्वेशनच्या सेवा किंवा शिवनेरी बस रिझर्वेशनच्या सेवा बरेचसे नागरिक हे वापरतात. आणि तुम्हाला ST स्टँडवर बरेचसे लोक प्रिंटआउटच्या ऐवजी ॲप ओपन करून म्हणा किंवा आयपॅडमध्ये किंवा मोबाईलमध्ये इंटरनेट ओपन करून कंडक्टरला आपलं तिकीट दाखवतात आणि त्यामुळे पेपर्स वाचतात. आणि जेव्हा आपण पेपर्स वाचतात नॅचरली आपण आपलं निसर्ग वाचवतो. तर हे त्याचे टँजिबल आणि इनटँजिबल बेनिफिट्स आपल्याला दिसू लागलेत. आणि या प्रकाराने जर आपण आपल्या कार्यालयाकडे, कार्यालयीन सुविधांकडे, कार्यालयीन सर्व्हिसेसकडे सुद्धा बघायला सुरुवात केली तर हा दिवस काही फार दूर नसेल की जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम जे आपल्या सेवा आहेत त्या कोणीही नागरिक कार्यालयात न येता घर बसल्या घेऊ शकेल, हे चित्र बघायला मिळेल. Development of computerized databases for dissemination of information through normal channels and web technology is normally known as e-government. Enforcement of laws for timely delivery of services to citizens, business and other government offices through internet and intranet is also e-governance. So naturally e-governance is not only the technology. टेक्नॉलॉजीचं डिप्लॉयमेंट झालं, वेब पोर्टल तयार केलं म्हणजे ई-गव्हर्नन्स नव्हे. ई-गव्हर्नन्स ही एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा एक पार्ट आहे. हे आपण अधिकारी म्हणून आधी सर्वात पहिल्यांदा अतिशय जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. ई-गव्हर्नन्सचे काही ॲप्लिकेशन जर आपल्याला बघायचे असतील तर आपण BSNLचे प्रॉडक्ट्स बघा किंवा फोन सर्व्हिसेस जे आजकाल प्रायव्हेट कंपन्यांद्वारे दिले जातात त्यांचे सर्व्हिसेस बघा. यामध्ये आपल्याला मॅक्झिमम ई-गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्स डिप्लॉय झालेले दिसतील. आपण बरेचसे लोक त्यामध्ये ते ॲप्लिकेशन्स वापरत आहात. आणि यामध्ये लास्ट माईल डिलिव्हरीमध्ये लक्ष दिलं जातं, कस्टमरच्या कंप्लेंट्सकडे लक्ष दिलं जातं, जेणेकरून कस्टमर फ्रीली टोल फ्री नंबर्सला कॉल करून काय होत आहे त्याच्या सर्व्हिसेसबद्दल त्याला जी काही माहिती हवी आहे ती तो माहिती घेऊ शकतो. अशाच प्रकारच्या सेवा जर आपण शेतकऱ्यांना, मजुरांना, कामगारांना त्यांच्या कामाबद्दल जर देऊ शकलो, त्यांच्या डोमेनबद्दल, ॲग्रिकल्चर डोमेन असेल किंवा लेबर डोमेन असेल याबद्दल जर देऊ शकलो, त्यांच्या भाषेमध्ये देऊ शकलो. नॅचरली जर एखादी शेतकरी स्त्री जर माहिती घेऊ इच्छित असेल तर तिला समजेल या भाषेमध्ये आपल्याला उत्तर द्यावं लागेल. अतिशय शहरी भाषेमध्ये उत्तर देऊन चालणार नाही. तर हा पण मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा आपण इन्फॉर्मेशन डिसेमिनेट करतो, इन्फॉर्मेशन आपण नागरिकांपर्यंत पोहोचवतो,
ते पोहोचवण्याचं माध्यम हे सुद्धा शहरी असून चालणार नाही, तर आपल्या क्लायंटचा, आपल्या कस्टमरचा विचार करून त्या प्रकारच्या लँग्वेजमध्येच ती इन्फॉर्मेशन आपल्याला पोचवावी लागणार आहे. ती पिक्टोरियली असेल, व्हिज्युअली असेल किंवा आवाजाने असेल, या सर्व प्रकाराकडे आपण विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की याकरता काही फार मोठ्या एम्प्लॉय करायची गरज नाही. आपण स्वतः फील्डमधले एक तज्ज्ञ अधिकारी म्हणून काम करत आहात. कोणत्या पद्धतीने इन्फॉर्मेशन डिसेमिनेट केल्यामुळे त्याचा परिणामकारक वापर होऊ शकेल याची जाणीव आपल्याला आहे. त्यामुळे आपण फील्ड ऑफिसर म्हणून याचे निर्णय घेऊ शकता. याची अकाउंटेबिलिटी, घेतलेल्या निर्णयाची स्वतःकडे काही प्रमाणामध्ये ठेवू शकता आणि आपले ई गव्हर्नन्सचे प्रोजेक्ट हे सुरुवातीला सुलभ करून, आपली ऑफिस प्रोसेस सुलभ करून राबवण्यासाठी आपण मदत करू शकता. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जेव्हा आपण ई गव्हर्नन्सचे प्रोजेक्ट करण्याचं विजन बाळगण्याची इच्छा ठेवता, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण सुटसुटीतपणा, सोपी पद्धत यावरती अधिकाधिक लक्ष द्यायला सुरुवात करा. माझ्या ऑफिसची पद्धत ही मला सोपी कशी करता येईल, सुटसुटीत कशी करता येईल, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा संगणकाचा वापर न करता मला कशी करता येईल, याकडे आपण विशेष करून लक्ष द्या. आणि हे केल्यानंतर आपण संगणकाची त्याला जोड देऊ आणि त्यासाठी लागणारा जो काही बजेट असेल किंवा काही खर्च असेल किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्याला मदत हवी असेल किंवा आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काही मदत हवी असेल, तर ही सगळी मदत आपल्याला कशी घेता येईल याची माहिती आपण करून घेऊया. पण सुटसुटीतपणा आणि सोपेपणा या दोन अंडरपिनिंग व्हॅल्यूज, ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी नंतर आपण अतिशय ठळकपणे मनाशी खूणघाट म्हणून बांधून ठेवूया. या 4 गोष्टी जेव्हा आपण घेऊन पुढे जाल, तेव्हा निश्चितच आपण एक जबाबदार ई गव्हर्नन्स डिप्लॉयमेंटसाठी असणारे जबाबदार अधिकारी म्हणून यामध्ये भाग घेऊ शकाल अशी माझी खात्री आहे. तर डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस असेल, हॉस्पिटल सेवा असेल, पोलीसच्या सेवा असतील, पोस्टच्या सेवा असतील, यासाठी सुद्धा आपण काही ॲप्लिकेशन्स पाहतो. हे सगळे ॲप्लिकेशन्स ई गव्हर्नन्स क्षेत्रामध्ये मोडतात. डिलिव्हरी ऑफ इन्फॉर्मेशन असेल, गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, RTI आहे,